चांगली माणसं बघूनच लग्न करणार वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी गौतमी पाटील हिनं प्रतिक्रिया दिलेली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता लग्न करताना माणसं चांगली बघून लग्न करणार आणि तुम्ही देखील तसंच करा असा सल्ला गौतमी पाटीलनं दिलाय। या सगळ्या विषयावरती गौतमी पाटील सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूया। पण आता सध्या विषय गाजतोय तो हगवणे कुटुंबाचा आणि तुमची देखील अशी चर्चा आहे, तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला एक दोन वेळेला गेलेला होता। नेमकं ते काय कार्यक्रम होता? कारण का चर्चा अशी आहे की त्यांनी जे आहे ते तुमचा डान्स तुमचं नृत्य एका बैलासमोर करायला लावलं होतं, त्याचा काहीतरी वाढदिवस होता, असं काही घडलं होतं का? नेमका काय कार्यक्रम होता? कार्यक्रम खूप छान झाला। कार्यक्रमाच्या बाबतीत काहीच अडथळा आला नाही। मला माझं मानधन वगैरे सगळं व्यवस्थित मिळालं। फक्त आत्ता हे जे झालंय ते खरंच खूप दुर्दैवी झालंय। मी एकच सांगते, आपले जे न्याय व्यवस्था आहे त्यांच्यावर विश्वास आहे। जे कोणी आरोपी असेल त्याला कडक शिक्षा व्हावी, बस मी हेच म्हणेल। मी बाकी काही जास्ती बोलत नाही। तुम्हाला असं काही अनुभव आला का त्यांच्याकडून? अशी काही प्रवृत्ती तुम्हाला जाणवली का? ते वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, अशी चर्चा आहे की तुमचं मानधन देखील त्यांनी काहीसं बुडवलं। तुम्हाला असा काही अनुभव आला त्या हगवणे कुटुंब? अशी चर्चा आहे। अजिबात नाही, तसं काही नाहीये। तसं कोणी काही, आणि मी तर म्हणते आम्ही एक कलाकार आहोत, बरोबर? आम्ही कला सादर करायला जातो आणि हेच गाव नाही, मी प्रत्येक गावागावात जाते, मी रोज कार्यक्रम करते। ह्या गोष्टीशी मला तरी वाटतं की माझं तुम्ही जे जोडताय की ते प्लीज बंद करा। जे आम्ही कलाकार, आम्ही कला सादर करतो, आमची कला सादर झाली की आम्ही तिथून निघतो। त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला तिथलं काही माहीत नसतं। तुम्हाला असा अनुभव नाही आला, त्यांची प्रवृत्ती वगैरे समजली नाही किंवा त्यांनी तुम्हाला बैलासमोर असं नृत्य करायला लावलं तेव्हा पण तुम्हाला असं काही वेगळं वाटलं नव्हतं? आता वेगळं काही वाटण्यासारखं नाही। आता ते बैलाचं तर ते म्हणजे खूप झालं होतं प्रकरण की गौतमी पाटील बैलासमोर नाचली। काही विषय नाही, पण छान झाला कार्यक्रम, कार्यक्रमाचं काही नाही आहे। तर या होत्या गौतमी पाटील की ज्यांची चर्चा या सगळ्या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होती आणि त्यांनी एक्सक्लुझिव्हली जय महाराष्ट्रासोबत या सगळ्या प्रकरणावरती बातचीत केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।